नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगावात उपवर्गीकरणाविरोधात एल्गार आंबेडकरी संघटनांची तीव्र निदर्शने. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या धोरणाविरुद्ध नांदगावमध्ये तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीने जुन्या तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र सरकारच्या धोरणाचा निषेध करत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाने हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कलम 341 अन्वये अनुसूचित जातीच्या यादीत बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आणि अधिसूचना काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही राज्य सरकार उपवर्गीकरणाचा घाट घालून संविधान विरोधी काम करत आहे. उपवर्गीकरणाचा निर्णय हा संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि बंधुत्व या तत्वांच्या विरोधात असून यामुळे अनुसूचित जातींच्या विविध समूहांमध्ये फूट पाडण्याची आणि जातीजातींमध्ये दरी निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनाद्वारे दिल्लीतील जंतर मंतर येथे देशहितासाठी उपोषण करत असलेले अभिजित दिपके आणि रेमन मॅग्सेसचे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या गंभीर परिस्थितीकडे भारत सरकारने दुर्लक्ष करत असल्याचाही तीव्र निषेध यावेळी नोंदवण्यात आला. आरक्षणाचे उपवर्गीकरण त्वरित रद्द करून विद्यमान आरक्षण कोणत्याही बदलाविना कायम ठेवण्यात यावे अशी ठाम मागणी समितीने केली आहे. शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा देशभरात तीव्र पडसाद उमटतील आणि होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आवाज न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक.